वाल्याचा वाल्मिकी झाला माहितीये ना. नारद मुनी जंगलात चालले होते, समोर तो वाल्या कोळी हत्या करत होता. नारद मुनी भेटल्यावर नारद मुनीला पण मारायला निघला. म्हणजे थांब, मला मार तू, पण जे तू करतोय हे पाप करतोय माहितीये. हा म्हणलं माहितीये. म्हणलं याचं फळ कोण कोण घेणार. म्हणला सगळी टीम घेणार आपली घरची. म्हणले मी तर बसतो, तू घरच्याला विचारून ये फक्त तुझी बायको, तुझे पोरं, तुझे आई बाप ह्या कर्मात सहभागी आहेत का. तो म्हणला मला उल्लू नका बनू, मला घरी पाठवतो ना तुम्ही निघून जाताल. म्हणली इथं मला बांधून टाक. बांधून टाकलं त्यांना. गेला घरच्याकडे. पहिला आई बापाला विचारलं मी हे करतोय पाप करतोय माहितीये. म्हणले हो. म्हणले मग याचं फळ भोगण्यासाठी माझ्यासोबत असताना. नाही भाऊ, तू तुझं कर्म आहे, ते तुझ्या सोबतच राहून दे, आम्हाला काही नको. नंतर त्यांनी बायकोला विचारलं. बायको म्हणले धनी वेगळ्या वेगळ्या कर्मानुसार वेगवेगळे नवरे वेगवेगळ्या बायको होतात आणि बिघडतात. तुम्ही लास्टचे, तुमच्यासारखा नवरा मला नको. तुमचं कर्म तुम्हाला गोड लागून द्या. ज्याला आपण जन्म दिला त्याला तरी विचारू. मग पोऱ्याला पण विचारलं. पोऱ्या मॉडर्न स्कूलमध्ये शिकलेला बापाला म्हणतो बापा TTMM, तुम्ही तुमचं मी माझं. तुला टाकून दिली. नारद मुनीला येऊन सरेंडर झाला. हजारो वर्षाचा अंधार असून द्या, राईट विचार भेटले तर सगळे चुकीच्या मार्गातून गाडी टर्न करू शकते. येस ऑर नो.